आधारस्तंभ आपल्या शुभास्ते प्रवीण म्हात्रे, एक आदर्श क्रिकेटर, ठाणे ग्रामीण मध्ये अनेक समालोचकांना संधी प्राप्त करून देणारे व्यक्तिमत्व, श्रीमलंगड विभागीय. अरे दादा आपण या. श्रीमलंगड विभागीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान अध्यक्ष आहे आमचे प्रवीण दादा म्हात्रे यांचा सन्मान केला जात आहे. चला विलास बोपी रेडगर यांच्या वतीने मयुरेश तुझ्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. चेंडू हवे, चेंडू जाईल, मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सन्मानी आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करू. मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. आमचे प्रवीण दादा म्हात्रे यांचा येतोचे सन्मान आमदार बालाजी चषकाचे आमचे आधारस्तंभ अण्णासाहेब पालकर आणि हरिदादा गायकर यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. बोलूया समालोचन कक्षमध्ये महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय सर्वांचं मनोरंजन करणारे समालोचक दशरथ पाटील सर, मॅन फ्रॉम नवी मुंबई करावे. यस धन्यवाद. खरं म्हणजे एकनाथ माळी साहेब यांची रात्री 12च्या नंतर जुगलबंदी असते. त्यांची कव्वाली त्याच्यानंतर आमचं समालोचन ही बऱ्याच वेळेला जुगलबंदी असते. आज पण इथं होईल आरती झाल्यानंतर, आता नाही. चला युवराज पाटील उसाटणे त्यांच्या विरोधात स्वर्गीय वैकुंठवासी नितीन नाईक कोली असा हा विद्यमान संघ टॉस जिंकला. कोली संघाने पहिल्यांदा घेतली फिल्डिंग. पहिला जोडा मैदानामध्ये वेलकाम उसाटणे संघ आमचे अनिलदादा ढोपरे उसाटण्याचे अतिशय लोकप्रिय. हे कोणाची दिंडी आहे? उसाटणे तुरुबे. अच्छा अच्छा, क्वालिफायर्स, क्या बात आहे. ओहो यस पुन्हा चेंडू हवेमध्ये पण जाईल. नो मॅच लँड मध्ये एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या झाली 8 वर. पहिला जोडा मैदानामध्ये तयार. सागर आणि संदेश, संकेत बाडी, सागर बाडी, संकेत बाडी पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन युवराज पाटील संघाचा पहिला गोलंदाज पहिले षटक प्रगती पदावर. अतिशय दमदार स्पर्धा. आणि हा यस पुन्हा क्लास टायमिंग 4 धावासाठी नेत्रदीपक क्लासिकल स्ट्रोक समय सूचक समयबद्ध फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या हृदयंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज मुव्हिंग. 12 वर बेनबाद 12 दमदार सलामी. तोडफोड फलंदाजी. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. उसाटणे दोन्ही संघ तुल्यबल आहेत. उसाटणे त्यांच्या विरोधात कोली म्हणजे कोली कोपरा 22.5 वाले एअरपोर्ट वाले आहेत. ते सन्माननीय कामगार क्षेत्राशी संलग्न असणारे कामगार नेते चिंद्रन ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आदरणीय रामचंद्र भागवत यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. यस राईट महोदय. विकेट पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. आणखीन एक चौकार. 4 धावांनी संघाची धाव संख्या 16 वर 16. शॉट 6 रन हो गया. वाटाण्यात अतिशय खराब गोलंदाजी. संघाची धाव संख्या पहिल्या षटकात 18 धावा. धावांचा तगादा, धावांचा रतीफ. चला इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. उरण नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती प्रार्थनाताई चेतन म्हात्रे यांचं इथे आगमन होत आहे. केवल या गावच्या क्रीडा नगरीमध्ये आपलं आम्ही जानुमान मोरिया क्रिकेट संघ केवल यांच्या वतीने ताई मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. दमदार स्पर्धा. अतिथी देव भव, गॉड इज गेस्ट. युवराज पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो यस पुन्हा एकदा काही चेंडूची वाट लावली, काही चेंडूची वाट बघितली. दरम्यान मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग बिनिंग द विकेट. टोटल स्कोर झाला 20 वर. पहिल्या षटकात तोडफोड फलंदाजी. गोलंदाजाची केलेली पिटाई, धुलाई, चंपी, मर्दन, मसाज, मरम्मत. पहिल्या षटकात काढला घामटा. धावा झाले 20. दमदार सलामी. मजबूर गावचा प्यान आहे तो एकनाथाचा. बनवेल तळवजे मजबूर गावचा प्यान आहे तो एकनाथाचा. या इंस्टावर आणि फेसबुकवर, या इंस्टावर आणि फेसबुकवर त्याच्या नावाचा हाय बोलबाला. अरे हर्षद येडी इंस्टाग्रामवाला रायगड ठाण्यात फेमस झाला. सूरज वलवली. दशरथ पाटील सर, या डीजे ऑपरेटरला रायगडचा बेस्ट ऑपरेटर का म्हटला जातो? नक्कीच. आणि आमचे रविदादा गायकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य केवाले
यांचं आगमन झालेलं आहे. स्पर्धेकरता 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. यस यस एमडी, नुसते रायगड नाही संपूर्ण महाराष्ट्र म्हणा डीजे सूरज शँडी. तर नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरा षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क व तयार. विशाल भोईर काय दमदार सलामी दिली. उसाटणे संघाने वेलकम उसाटणे टॉस त्यांच्या विरोधात गेला, परंतु घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलट आला. ह्याचं हे मूर्तिमत्व उदाहरण. पहिल्या षटकात धावाल्या 20, दमदार सलामी, जबरदस्त धाव संख्या, कमाल धाव संख्या, धावांचा डोळाला धावांचे मसनवर पहिला चेंडू तयार. राईट महोदय विकेट. आणि हा यस म्हणा फ्लिक केला बघूया. चांगलं टायमिंग मिळेल बिल. आणि मिळते 6 धावांसाठी पॅरलल सिक्सर फ्लॅट 6. चला इथे सन्माननीय हरिदादा गायकर यांच्या वतीने स्पर्धेला 1,001 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे. त्यानंतर कुमारी ओवी रवींद्र गायकर यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं सहकार्य. मनपूर्वक आभार. या धन्यवाद एमडी सर. अतिशय दमदार आवाज. पुन्हा एकदा उर्फी चेंडू ऑन द राईट स्टेप आउट झाले. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, व्हॉट अ बॅटिंग, दमदार गोलंदाजी. धावा झाल्या 32. म्हणजे 832. फक्त बॉल फक्त आठ झालेत. पहिल्याने लावली आग. मला वाटले हा दुसरा गोलंदाज आग विझवेल. आपण तर रॉकेलचा डबा घेऊन आला. अजून जास्त वनवा, आग भडकली. धावा झाल्या 32. पहिल्या षटकात 20 धावा, 2 षटकार, 2 चेंडूमध्ये 2 षटकार. तोडफोड फलंदाजी. उसाटणे टीम म्हणजे हा दुसरा कोरोना व्हायरस आहे. त्यांच्यापेक्षा धोकादायक फलंदाजी. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. आणि मिळते 4 धावा. यस सगळे चौकार आणि षटकार. बस एकही बॉल पाठीमागे नाही. एसटी रक्षक चोळीत बसला आहात. कधी बॉल येतोय. धावा 36 ना, 36 मोठे 100च्या वरती जाणार. धृतराष्ट्राचा रेकॉर्ड तोडतील. चला बॉलिंग मार्क होत आहे. षटक क्रमांक. आणि हा यस पुण्याचा चांगला फटका पुल केला. आणखीन एक चौकार. काय टायमिंग, बेहतरीन स्ट्रोक. कधी हरी धावा झाल्या 40. पहिल्या षटकात 20 धावा. आणि याच्या बघता अजून 2 बॉल बाकी आहेत. टोटल स्कोर झाले 40. उसाटण्यावाले काय झाले खाऊन आणि समजत नाही. शॉर्ट वर शॉर्ट, पाया मुंडी. $40 रन्स, 2 balls to go. आणि हा फलंदाज मात्र बाद होईल. सुटकेचा निश्वास सोडलाय. पहिल्या विकेटची एक्झिट. आणि हा पहिला धक्का. पहिल्या विकेटच्या बदल डीजे ठोक दे. खरं म्हणजे शिंदे घराण्यानंतर जर आगरी समाज, आगरी घराण्यामध्ये कोण असते, एकनाथ माळी साहेब. हो यस आउटसाइड द ऑफ आणि षटक क्रमांक म्हणते 2 संपुष्टात. टोटल स्कोर झाला 40. पहिला चेंडू पहिल्या षटकात 20 धावा, दुसऱ्या षटकात 20 धावा. म्हणजे 20 धावांचं समीकरण. दमदार सलामी. विद्यमान सामना उसाटणे त्यांच्या विरोधात स्वर्गीय वैकुंठवासी नितीन नाईक. सोडली ड्युटी हिच्यासाठी. नवरा सांगतोय बायको बद्दल. सोडली ड्युटी हिच्यासाठी, महिन्याची काढली सुट्टी. सोडली ड्युटी हिच्यासाठी, महिन्याची काढली सुट्टी. कन्याकुमारी, मैसूर, उटी, तावली गुवाहाटी.
हिला दावली गुवाहाटी जवा दावली गुवाहाटी तवा मार ओके एकदम ओके त्याच्यासाठी खरं गुवाहाटी हा फेमस झाला माळे साहेब बरोबर की नाही जे आयला महिना सुटिंग काढते का डिमार्टचं सामान मागे दुसरं काय आता कामधंदा सगळी शेती विकली सगळी जमीन गेल्या तर काय राहिलंय चला बोर्डिंग मार्क होता यार मुकेश नाईक संघाच्या वजनात तिसरं षटक प्रगती बदल बॉलिंग मार्क होता यार धावा झाले 40 2 षटकामध्ये दमदा सलामी धुंद फुंद अफलातून सुरुवात ट्रिमेंड स्टार्ट वेल बिगन इज हाफ डन जर सुरुवात चांगली तर काम मात्र तमाम उसाटणे त्यांच्या विरोधात कोहली असा हा विद्यमान सामना एकीकडे ठाकरे ब्रँड दुसरीकडे महायुती असे हे बिग फाईट बिग बॅटल कडे कडा प्रतिकार दोन्हीही टोळकी आमने सामने दोन बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ रायडा महोदय केट आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मुकेश नाईक खरं म्हणजे हा बाहुबली आहे संकट मोचे काय बघूया जो झालेला स्कोर त्याला कशी खेळ आला अडथळा अटकाव मज्जाव पायबंद कसा घालतोय याचं उत्तर मिळेल सध्या तरी उसाटणे संघ जबरदस्त बलाढ्य आहे बोल्या पुन्हा एकदा आक्रमण केलंय षटकार की झेल चेंडू गेला सीमा रेषे बाहेर 6 रन वज्र टोळा भीम टोळा डीजे मोठ्याला राहू द्या माग जरा मोठ्याला राहू द्या माग जरा चला 46 हो काय टायमिंग बघा केस पिकला धन्यवाद संघाची धावसंख्या झाली 50 धावा फॉर 50 रन्स ऑन द स्कोरबोर्ड याला मी उत्तर दिलं असतं पण मिडनाईट नाही झाली अजून येस आउटसाइड द स्टंप चांगलं टायमिंग बाकपट पॉइंट बघूया टायमिंग शुड बी एक्सलंट दमदार फटका समय सुसक समयबद्ध मॅग्निफिशियंट स्ट्रोक संघाचा टोटल स्कोर झालाय 54-54 अर्धशतक क्रॉसलं आजच्या दिवसातली म्हणते ही सर्वोत्तम सर्वोच्च परमोच्च धाव संख्या पुन्हा त्या चेंडू निघून गेलाय सत्तावन्न 55 अतिशय पाहुण्यांचं जबरदस्त भाऊ गर्दी अतिशय दमदार स्पर्धा इथे 11 वर्ष ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो उरण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका इथे फलंदाजाने बघा इथे आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो उरण नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती चेतनाताई म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आपलं आम्ही श्री बालाजी आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून ताई आपलं मनपूर्वक स्वागत आहे यस दमदार अतिशय दमदार स्पर्धा तळागाळातील सामाजिक आध्यात्मिक राजकीय क्षेत्रातील पाहुण्यांची भाऊगर्दी षटक क्रमांक 3 प्रगती बदा पहिल्या षटकात 20 धावा दुसऱ्या षटकात 20 धावा तिसरं षटक बऱ्यापैकी 17 धावा टोटल धावा झालं 57 रन्स 3 षटकामध्ये म्हणजे 19 धावांचं टार्गेट चौथा षटक घेऊन बॉलिंग मार्क होता यार कोहली संघाने जिंकले नाणेफेक पहिल्यांदा स्वीकारली फिल्डिंग परंतु चला बोलस नेम अनिकेत नाईक स्वर्गीय वैकुंठवासी अतिशय विस्फोटक फलंदाज नितीन नाईक ज्याच्या नावानं हा संघ पुरस्कृत केलाय लॉन्च केलाय या स्पर्धेसाठी ज्याने भरभरून जे योगदान वस्तुरूपी असेल आर्थिक मदत असेल त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो त्यांचं मनस्वी स्वागत करतोय अनिकेत नाईक षटक क्रमांक 4 प्रगती पदावर 12 चेंडू बाकी आहेत धावा 19-57 57 रन्स अतिशय स्ट्रॉंग स्थिती
महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशभरामधील अतिशय लोकप्रिय, नामचीन, नामवंत आणि आगरी समाजाच्या अनवान शान असे एकनाथजी माळे यांचं इथं आगमन झालंय. अनिकेत नाईक पहिला चेंडू तयार. हो यस, पुन्हा दाखवणार खेळण्याचा प्रयत्न. कारण जे काही वाकडे भटके मारायची गरज नाही, सरळ चेंडू जात असे तर काय गरज पडली. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 58. 58 धावा झाल्या. चौथं षटक प्रगती पथावर. आता कमीत कमी थोडासा तरी उसंत. चेंडू आहे अजून 11. हो यस, पुन्हा एकदा क्लास टायमिंग. टायमिंग चांगलं होतं परंतु प्लेसमेंट नव्हती. एकच धावमुळे संघाची धावसंख्या 58. बघूया या षटकामध्ये जरा बऱ्यापैकी सोल धावले. 59 धावा. पहिल्या 2 षटकात 40 धावा असे सुसाट सुटले होते. असं वाटलं ते 100च्या वरती जाईल. नंतर मात्र कमालीची गोलंदाजी करून थोडासा अंकुश, जो ब्रेक लावला, जो ग्राफ होता तो थोडासा खाली खेचलाय. रायडाम राहून दे विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येणं. अनिकेत नाईक दमदार गोलंदाजी, अतिशय भेदक मारा. 59 धावा. नामवंत स्पर्धा प्रत्यक्षानंतर तब्बल पहिला 2000, त्याच्यानंतर 15 साली दुसरी नाईट, त्याच्यानंतर 11 वर्षाच्या तपश्चर्येनंतर पुन्हा योग जुना आलो नाही. आणि हा यस, 11 दिनांक खेळण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बॅकफुटला जाऊन जर लेटकट केला असता तरी तुम्हाला 1-2 धावा सहज मिळाल्या असत्या. अनिकेत नाईक संघाच्या वतीने 4थं षटक प्रगती पथावर. धावा झाल्या 60. 60 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. या षटकामध्ये जरा बराचसे आहे. चांगली गोलंदाजी, प्रभावी मारा, परिणामकारक मारा. आणि हा यस, पुन्हा एकदा षटकाराची भाषा. ह्यो 6, मॅशिव्ह 6. जबरदस्त टायमिंग, तोलून मापून मारलेला हा भिंगरी शॉट. दे माय धरणी टाय. रान उठवलेलं आहे. उसाटणे संघानं. संघाची धावसंख्या झाली 66. यो बॅट त्याने उत्तुंग मारलाय छक्का. त्याने उत्तुंग मारलाय छक्का. धन्यवाद. असंच एका ठिकाणी छक्का वापरला. 4-5 छक्के लोक स्टेजवर आले. ते म्हणतो कौन सा गाना लगाया. अरे गाना अच्छा है, उनको बुरा लगता है, हमको छक्का मत बोलो. हो फ्लॅट डिलिव्हरी आउटसाइड द स्टंप. जोरदार अपील. कॉर्ड बिहाइंड. पंचांचा निर्णय अंतिम असेल. थांबा जरा प्लीज. झाली 4थी ओव्हर झाली. यस, या षटकामध्ये फक्त धावा दिल्या इनमिन. 1/2. चांगली गोलंदाजी केली. अतिशय भन्नाट. तुम्ही करा सुरू. तर थँक्स आमचे सँडी डीजे इथे व्यासपीठावर. मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो की एक उदांत कल्पना उराची बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि उरण नगर परिषदेच्या ज्यांना नगरसेविका होण्याचं भाग्य लाभलेलं आहे त्या सौभाग्यवती प्रार्थनाताई चेतन मात्रे ताईंचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय अण्णाशेठ पालकर आणि ग्रामस्थ मंडळ केवल यांच्या वतीने प्रार्थनाताई तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा आम्ही स्वागत करत आहोत. यस, रामदेव बाबा पतंजली षटकार गोरक्ष पवार फ्रॉम मोठे भिंगार यांनी शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेसाठी. ऑनलाईन बघत आहे. शेवटचं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर निघाला आहे मुकेश नाईक. आणि फलंदाज માટે बॅटर आउट. यस, रेफर्ड टू टेक्नॉलॉजी टीम. बरोबर, ते कशाला मार खातील. मितांश 11 मोरबे विपक्ष गावदेवी 80-85 वाकडी. नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. यस, 80-85 वाकडी. बॅट्समन इज नॉट आउट. 2 धावा मिळतील कारण सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये गेलाय.
फलंदाज नॉट आउट असेल. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त कॉलिंग, चांगलं तालमेल, शेवटचा फर्स्ट स्पेल, शेवटचा माग करताना गोलंदाज बॉलिंग मार्कवर मुकेश नाईक. 3 षटकं मात्र बऱ्यापैकी पिकली, दोन्ही झाले फ्लॉप. त्याच्यानंतर बऱ्यापैकी गोलंदाजी, नाहीतर हा 100च्या वरती 100 देखील क्रॉस केला असता. 68 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय स्ट्रॉंग स्थिती. आणि हा फुलटा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह. सत्तर धावा, 70 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 2-2 शेवटचं षटक, अंतिम आखेरचं निर्वाणित फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. शेवटच्या षटकाचा माग करतो गोलंदाज मुकेश नाईक. वेलकम उसाडणे. आणि हा वाटते षटकार, टायमिंग बेहतरीन, उत्तुंग फटका होता, बराच काळ हवेमध्ये होता, एलिव्हेशन, डिस्टन्स कापण्यात असमर्थ ठरलाय. धक्का बसेल वाटतंय. दुसरा ना रे, सेकंड विकेट फॉलन, सेकंड विकेट कोलॅप्स. उरणच्या आपल्या प्रभागाला दिशा आणि गती, विकासाची गती, आणि ज्यांचं नाव आहे प्रार्थनाताई चेतन म्हात्रे, विद्यमान नगरसेविका, त्यांच्या समीपेत आपण इथे पाहतो कामगार क्षेत्राशी संलग्न असणारे रामचंद्र पांडुरंग भागवत, माजी उपसरपंच चिंद्रन. निश्चित स्वरूपात एक्साईड कंपनीमध्ये अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम सन्माननीय रामचंद्र भागवत यांच्या माध्यमातून झालेलं आहे. येस, चांगला चेंडू, अप्रतिम. असं वाटलं होतं पण थोडासा जास्त स्विंग झाला अपेक्षेपेक्षा, बाहेर निघाला. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा येस मोठा फटका आहे, पण तो चेंडू जाईल. एकच धावामुळे 100 ज्यादा कुछ भी नाही. 2 धावा. हो, चांगला रनिंग बिटवीन द विकेट. आणि फलंदाज बाद होईल. धावा झाले 72. 3 बाद 72. मुकेश नाईक, मला वाटते यांचा हा शेवटचा बॉल असावा. श्रीबाला भव्य स्कोर इन 70. 3 बाद 72. 72 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. राईट आर्म राऊंड द विकेट, लास्ट डिलिव्हरी. आणि हा येस आउटसाइड द ऑफ म्हणते हा डाव जवळ संपलेला आहे. धावा झाल्या 72. झाला ना, अजून बॉल बाकी आहे का नाही? यस यस, फिनिश. तर 73 धावांची गरज. डॉट डिलिव्हरी पहिल्या षटकात 20. बघा बॉलिंग अनालिसिस, जे पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. पहिल्या षटकात 20, दुसऱ्या षटकात 20, तिसऱ्या षटकाला 17 धावा, नंतर मात्र 7 आणि 6. म्हणजे बघा कसा ग्राफ हा खाली 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 आला, इंडेक्स एकदम घसरला. नाही तर 100च्या बघूया 72 धावा थ्रेशेबल आहेत, कुठलंही टार्गेट इम्पॉसिबल नाही. आणि याच्या पुढचं धावतं समालोचन वाजेगावची मुलुक मैदान तोप यानी हिंदी मिस्टर मनोहर पाटील. प्लीज कम माइक्रोफोन दोस्तों, मिलते हैं इस ब्रेक के बाद. थँक्स दशरथ पाटील सर. इथे प्रथमतः नाणेफेक केले जाईल. मितान सिद्धार्थ 11 मोरबे क्रिकेट संघाचे संघनायक आणि आई गावदेवी 80-85. 80-85 म्हटलं तर संघाचे पुरस्कर्ते नरेश शेठ पाटील, माजी सरपंच वाकडी. तर एका बाजूला मितान सिद्धार्थ म्हटलं त्याचे पुरस्कर्ते आमचे आदरणीय तुळशीराम शेठ डांगरकर आणि जयवंत पालकर. या नाणेफेक इथे केली जाईल. तत्पूर्वी आपण मान्यवरांचा या प्रार्थनाताई आपण आपल्या शुभासे नाणेफेक इथे संपन्न होईल. प्रार्थनाताई सौभाग्यवती प्रार्थनाताई चेतन म्हात्रे, विद्यमान नगरसेविका उरण नगर परिषद, आणि त्यांचा प्रथमतः आपण सन्मान करू. अण्णाशेठ या, आपण त्यांचा सन्मान इथे करूया. प्रार्थनाताई इथे आलेले आहेत. बघा आपली जी संस्कृती आहे, कोणताही शुभ कार्य असो की ज्यांच्या उपस्थितीशिवाय कोणताही शुभ कार्य संपन्न होऊ शकत नाही. म्हणजे 50% आरक्षण, 50% आरक्षणाचा लाभ असणाऱ्या आमच्या महिला भगिनी, महिला सक्षमीकरण. संत जनाबाई सांगतात की साधू संत ऐसे केले जनी,
संता घरची दासी मी आकेली माझी या जगात रोज जाते घरघरावे मात्र मी जे जे सोशीन ते संत जनाबाईचे असावे श्री जन्म म्हणून न व्हावे उदास माझी या जगात रोज जाते घरघरावे. सन्मान इथे आपण पाहतो सौभाग्यवती प्रार्थनाताई चेतन मात्रे उरण नगर परिषदेचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही उदांत कल्पना उरासी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यांचा यथोचित सन्मान त्यांना नगरसेविका होण्याचं भाग्य लाभलं. चेतनदादा मात्रे यांचाही यथोचित सन्मान स्पर्धेचे शिल्पकार अण्णासाहेब पालकर साहेबांच्या शुभास्थिती केले जाईल. आणि यानंतरचा सन्मान असेल रामचंद्र पांडुरंग भागवत या भागवती आपण आपल्या यथोचित सन्मानित केलं जाईल. कामगार नेते चिंद्रन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच समाजामध्ये चेतनदादांचा यथोचित सन्मान अण्णासाहेब पालकर बालाजी ट्रॉफी आमदार प्रशांतदा ट्रॉफीच्या माध्यमातून इथे केले जात आहे. यानंतरचा सन्मान असेल रामचंद्र भागवत कामगार क्षेत्राशी संलग्न असणारे निश्चित स्वरूपात एक्साईड कंपनीचे जनरल सेक्रेटरी आणि चिंद्रन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रामचंद्र पांडुरंग भागवत अनेकांना खऱ्या अर्थाने राजकीय कामगार क्षेत्रात वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने उरासी बाळगणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल केवाले गावचे मातीच्या रंगाचे कालीज महाराष्ट्रातील लोकप्रिय कवी गायक एकनाथजी माली साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांचे खंदे समर्थक सातत्याने युट्यूब इंस्टावर ज्यांना आम्ही नेहमी पाहतो हर्षद सोनावणे या आपल्या हेतूची सन्मानित केलं जाईल. चला या माली साहेब एकनाथजी माली मित्रांनो असं म्हटलं जातो की सूर्याला सांगावं लागत नाही माली साहेब की मी सूर्या खऱ्या अर्थाने माझी येण्याची वेळ झालेली आहे आणि तो आल्यानंतर माली साहेब त्याला म्हणावा लागत नाही मी सूर्य आहे. ज्या प्रकारे चंद्र आपल्या शीतल चांदण्याने पृथ्वीवरील लोकांना मोहित करून मन कसे शांत ठेवावे आणि त्याचबरोबर कला गाय क्षेत्राच्या माध्यमातून अनेक चित्रपट सृष्टीमध्ये ज्याने गायलेलं गीत आपल्याला आता सातत्याने ऐकायला मिळतात की मातीच्या रंगाचं कालीज मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेल्यांना मातीच्या उद्धारासाठी आपल्या आयुष्याचं रणांगण करताना माली साहेब सार्थकतेचा आनंद होतो आणि तुमचा सत्कार करताना आज केवाल्या गावातील अण्णासाहेब पालकर साहेबांना आनंद झाला. त्यानंतर इथे आमचे हर्षद सोनावणे एक कलाकार आहेत बघा माली साहेब नेहमी आम्ही त्यांना पाहत असतो. हर्षद सोनावणे यांचा सन्मान केला जाईल. या रवींद्र काय करूया विद्यमान ग्रामपंचायत सदस्य केवल आपला सन्मान हो टू कमेंट्री बॉक्स मनोहर पाटील. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. और पहली गेंद पहला चौका. शुरुआत दमदार है. रोहित वाघे वेलकम उसाट ने उनके खिलाफ बाहुबली स्वर्गीय नितिन नाइक 11 कोहली जीतने के लिए 73 रनों का है टारगेट. विशाल भोईर पहली गेंद के ऊपर चौका दिखाई दिया. शुरुआत दमदार होना जरूरी है क्रिकेट में जैसे कहते हैं ना नेवर गिव अप कभी भी हार मत मानो. बड़े टारगेट का पीछा करने के लिए कोहली टीम मैदान में. छोटी गेंद फिर से मानो हमने एक्शन रिप्ले देखा हो. क्या बात है जैसे कि तैसा जवाब दिया है मैदान में विशाल भोईर के बल्ले से लगातार दूसरा चौका. कृष्णा माली यांचा यथोचित सन्मानित केला जाईल. रमेश गायकर यांना पाहतो माजी सरपंच केवाले आमचे लक्ष्मणदादा गायकर क्रिकेटचा आनंद घेता. सर्व केवाले ग्रामस्थांचा आम्ही आभार व्यक्त करू. थोडीशी प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करू. मान्यवरांनी आम्हाला ऑर्गनायझर कमिटीने सांगितलेलं आहे की इथे मान्यवरांचा आपण सन्मान करावं. वो टू कमेंट्री बॉक्स मनोहर पाटील. पहली गेंद के ऊपर चौका आया. दूसरी गेंद के ऊपर आया चौका. 8 रन बन चुके हैं. 73 रनों का ये लंबा चेस लंबा टारगेट. मैदान के अंदर क्या चेस किया जाएगा मजा आएगा मुकाबले में. पिछले कुछ मुकाबले दिल धड़काने वाला पिछली लड़ाई हमने देखी थी जहां पर 6 में 20 चेस करे थे तुर्बे क्रिकेट टीम ने और मुकाबला अपने नाम किया था और सुपर 12 तक का सफर उन्होंने तय करा था. यहां पर 73 बनाने हैं और कोहली टीम की शुरुआत बेहद दमदार है. पहली 2 गेंदें ऑफ स्टिक के बाहर
पूरी तरीके से पॉइंट को क्लियर करते हुए लगातार 2 चौके दिखाए गेंदबाज रोहित वाघे अब दबाव में नजर आएंगे। 2 खिलाड़ी 30 गज के बाहर है, लॉन्ग ऑन में खिलाड़ी है, मिड विकेट में खिलाड़ी है, पावर प्ले का ये ओवर है और पावर प्ले में पावर अब दिखा रहे बल्लेबाज विशाल भोईर। ओवर द विकेट से ये तीसरी गेंद लेकर तैयार है रोहित वाघे। एक और छोटी गेंद थी, स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद, इंटरेस्टेड है क्या? सीमा रेखा के नजदीक फील्ड करा जाएगा, तब तक 2 रन चुराने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था और 2 रन मिल भी जाएंगे। 2 रन के मदद से पारी आगे बढ़ती हुई, रन बने हैं टोटल 10 रन, 3 गेंदें पूरी हो चुकी है। बार बार शॉर्ट पिच गेंदबाजी का यहां पर इस्तेमाल किया जा रहा है और अच्छी तरीके से रोकने की कोशिश की जा रही है, लेकिन विशाल भोईर रुकने का नाम नहीं ले रहे। अच्छी सोच है, अटैकिंग क्रिकेट बॉल 1 से जारी करी है बल्लेबाज रोहित भोईर ने। जिस तरीके से कोहली टीम खेलती है मैदान में, आमतौर पर अपने बल्लेबाजी के लिए जानी जाती है, विशेषता उनमें यही है कि बल्लेबाजी में दादा टीम है, लेकिन यहां पर 73 रन बनाना क्या इतना आसान बनेगा? सवाल कई सारे हैं, जवाब ढूंढेंगे मैदान में। गेंदबाज है तैयार, गति में किया मिश्रण, वार का पलटवार, एक्शन का ये था रिएक्शन। विशाल भोईर मैदान के बाहर। ऐका बुवा, पाहतो 2 व्हीलर्स बाईक त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे। आमचे तुळशीरामचे डांगरकर त्यांचा आभार व्यक्त करू आणि स्पर्धेतून उरण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका प्रार्थनाताई चेतन मात्रे, चेतनदादा मात्रे स्पर्धेतून सांगता घेता, परंतु या स्पर्धेसाठी तुम्ही आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल ग्रामस्थ मंडल केवल यांच्या वतीने तुमचा आम्ही जाहीररीत्या आभार व्यक्त करत आहोत। पहली 3 गेंदें 10 बने, चौथी गेंद के ऊपर पलटवार आया, पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटता हुआ। इनेट नंबर 3 अब युवराज पाटिल स्ट्राइकर एंड के बल्लेबाज नजर आएंगे। सामने है रोहित वाघे, पिछली गेंद के ऊपर विकेट आया है। ये छोटी गेंद थी, खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा। बैक टू बैक ये दूसरी सफलता रोहित वाघे के नाम। मितान सिद्धार्थ 11 मोरबी क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ 80-85 आई गावदेवी वाकडी शेवटचा पुकार आहे। 17 पाणी इथे संपल्यानंतर लगेचच नाणेफेक केली जाणार आहे। O2 मनोहर पाटील वाजे। बहुत बहुत शुक्रिया माँ गुरु, हैट्रिक के कगार पर थे। कहाँ शुरुआत हुई थी और कहां पर जा रही है बाहुबली स्वर्गीय नितिन नाइक 11 कोहली। 5 गेंदें गुजर चुकी है, लगातार 2 विकेटें, गुच्छे में विकेट आई है, विकेटों का यह सिलसिला है। और अब बायात के बल्लेबाज मयूर कनौजिया अंतिम गेंद लेकर मौजूद है। रोहित वाघे ऑन हैट्रिक, थोड़ा सा स्लो चल रहे, वेलकम उसाटने हम गुजारिश कर दे, फास्ट खेलना है दोस्तों। अंतिम गेंद ओवर के, थोड़ा सा फील्ड में बदलाव है, दाएं और बायात का कॉम्बिनेशन अब मैदान के अंदर मौजूद है। पहले पावर प्ले का ओवर है और रोहित वाघे क्या अच्छा कमबैक है मैदान में। अंतिम गेंद लेकर गेंदबाज रोहित वाघे है तैयार, ऑन हैट्रिक फेस करेंगे मयूर कनौजिया। अंतिम गेंद हैट्रिक गेंद है मयूर के लिए। यह गेंद निकली तीर की तरह सीधी। पहले ओवर की यहां पर रिव्यू मांगा गया है बल्लेबाजी टीम की ओर से। अंपायर सिग्नल डॉट बॉल है, सॉफ्ट सिग्नल इज डॉट बॉल, तो चेक करेंगे यहां पर स्क्रीन के ऊपर। चला विशाल पाटील सर आमचे डॉट बॉल रिव्यू अनसक्सेसफुल बैटिंग टीम। तो पहले ओवर की समाप्ति और पहले ओवर में रन बने हैं टोटल 10। यस मागुरु।
10 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। अच्छा कमबैक है मैदान के अंदर वेलकम उसाटने क्रिकेट टीम का, क्योंकि पहली 3 गेंद के ऊपर 10 आए थे। मुकेश नाइक के ऊपर अब जिम्मेदारी बढ़ चुकी है। इस खिलाड़ी के ऊपर नजरें रहेंगे सभी दर्शकों की, क्योंकि मुश्किलों से भाग जाना आसान होता है। हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में ही जहान होता है। लड़ाई जारी रखनी पड़ेगी मैदान में, संघर्ष और मेहनत आपको करनी है, पसीना बहाना पड़ेगा इस मुकाबले को जीतने के लिए। पहले ओवर में 10 आए सागर पाटिल, पहली गेंद लोअर फुल टॉस, खिलाड़ी मौजूद है, मात्र बनेंगे दर्शक। दैट इज अ फ्लैट वन, ताकत है खिलाड़ी के पास, सिक्सर। क्या बात है, शुरुआत दमदार है। लोअर फुल टॉस थी, एक समय पे ऐसा लगा गेंद सीमा पार चौके के लिए है, लेकिन ताकत इतने इस खिलाड़ी के पास, गेंद ट्रैवल करी मिड विकेट के बाहर। दबाव अब सागर के ऊपर, रन बने हैं टोटल 16 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। 57 रनों की अभी भी आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। अगली गेंद, क्या बात है, बैक टू बैक डाउन द ग्राउंड, सीधा गेंदबाज के सर के ऊपर से। दैट इज अ बिग हिट, सिक्सर। चला नाणेफेकीसाठी मोरबे आणि वाकडी दोन्ही संघाच्या संघाने यावं। लगातार 2 छक्के, रन बने हैं रफ्तार पकड़ते हुए, पेस पकड़ता हुआ स्कोर बोर्ड 22-22। गियर बदले हैं यहां पर बल्लेबाजी करते समय मुकेश नाइक। पहले ओवर में पूरा तमाशा देखा, विकेट गिरती हुई देखी, लेकिन अब उन्हीं के कंधों के ऊपर जिम्मेदारी। गति में मिश्रण था, जोरदार अपील करी गई, अपीलों में उत्साह था, खतरा, डायरेक्ट हिट से काम तमाम हो सकता था। दूसरे की कोशिश, जरूरत नहीं थी। ओवर थ्रो के ऊपर रन चुराना हमेशा सही खतरनाक होता है। मयूर कनोजे का विकेट यहां पर करेंगे सैक्रिफाइस। चला इथे थँक्स मनोरंजन नाणेफेक केली जाईल। आई गावदेवी क्रिकेट संघ 80-85, नरेश शेठ पाटील माजी सरपंच वाकडी यांनी पुरस्कृत केलेला संघ। तरी एका बाजूला आपण पाहतो मितांश 11, मितांश सिद्धार्थ 11, जयवंत पालकर आणि तुळशीराम सेठ डांगरकर यांनी पुरस्कृत केलेला संघ। रामचंद्र भागवत कामगार क्षेत्राशी संलग्न असणारे एक साईड स्टँडर्ड बॅटरी एक साईड कंपनीचे जनरल सेक्रेटरी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल। सामना हॅज ए मॅच इज ऑफ करेक्ट ओनली 5 ओव्हर्स। चला नाणेफेक संपन्न होईल। चला बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो। तेल मोरबे क्रिकेट संघ, वाकडी क्रिकेट संघ, संघाने नाणेफेक जिंकली, निर्णय फक्त क्षेत्ररक्षण। आई गावदेवी क्रिकेट संघ 80-85, वाकडी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि मितांश सिद्धार्थ 11 मोरबे क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे। O2 मनोहर पाटील। अच्छी गेंद है, अंदर की तरफ हल्की सी गेंद झुकी थी, डॉट गेंद की यहां से समाप्त होती हुई। तो सम्मानीय सागर माली साहब, एकनाथ जी माली इनके सुपुत्र, उनसे भी गुजारिश है, आइए अब हमारे मंच के ऊपर आपका भी तहे दिल से स्वागत है। 23 रन बने हैं इस ओवर के आने वाली 2 गेंदें अभी भी है बाकी। गेंदबाजी में सागर पाटिल, गति में मिश्रण था इस बार, लेकिन गेंद जाएगी सीमा रेखा पार। क्या बात है, जबरदस्त हिट, सिक्सर। कलाकार बघा, गायन क्षेत्रातील दमदार कलाकार आणि याच गावचे सुपुत्र सागर माली यांचं इथे आगमन झालेलं आहे। सागर यावं आपण व्यासपीठावर। आमदार आणि श्री बालाजी चषकात आपलं स्वागत आहे। 29 रन बने हैं। अच्छी गेंद थी इस बार, पेस से बीट किया, गति थी,
अल्ट्रा फास्ट गेंदबाजी, 2 ओवर की भी समाप्ति, 2 ओवर में 29 रन बने। अब जीत की बात होगी, आने वाली 18 गेंदे, 44 की है आवश्यकता। विजेचं कौतुक करावं लागेल एकनाथजी माली साहेब की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची सागर माली एक चांगले बघा चांगले खऱ्या अर्थाने वादक कलाकार आहेत, गायन कलाकार आहेत। त्यांचं व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर एक संगीत सुंदर संगीत आमचे सँडी डीजे सूरज चौधरी रायगड जिल्ह्यातील अप्रतिम आमचे ऑपरेटर आहेत, त्यांनी प्रस्तुत केलं, त्याबद्दल त्यांचा आभार। 18 गेंदे जीतने के लिए 44 रनों की अभी भी दूरी आवश्यकता है। सामने होंगे मुकेश नाइक, 3 में 13, 3 में 6 संगम भोईर, 29 बने हैं 3 विकेट के नुकसान के ऊपर। क्या मुकाबले में दमखम बाकी रहेगा, ये और काफी हद तक तय करेगा इस मुकाबले का नतीजा, इस मुकाबले का भविष्य। गेंदबाजी में आएंगे गेंदबाज विशाल म्हात्रे, सामने होंगे विशाल पाटिल, सामने मुकेश नाइक है। ये गेंद ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी, अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन मिलता हुआ, समीकरण बदलता हुआ, आंकड़े बदलते हुए आने वाली गेंदें बचेगी 18 और जीतने के लिए 43 रनों की है आवश्यकता। अठारह गेंदे जीतने के लिए 43 रनों की अभी भी आवश्यकता। दोनों तरफ मुकाबला अभी भी खुला है। जब तक मुकेश नाइक मैदान के अंदर मौजूद है दिल धड़कते रहेंगे वेलकम उस साटने टीम के दर्शकों के, क्योंकि ये खिलाड़ी अब मौजूद रहना कोहली टीम के लिए बेहद जरूरी है। 18 में चाहिए 43 रन, 50-50 बैलेंस लड़ाई। छोटी गेंद थी, हल्की सी अपील गेंदबाज से भी थे। खामोशी के साथ मुकेश नाइक मैदान में थोड़े से नाराज होंगे अपने आप से, लेकिन एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है। अच्छे फील्ड प्लेसमेंट देख सकते हैं मुकेश नाइक के लिए, लेकिन इनके छक्कों को कैसे रोक पाएंगे। अभी तक 4 में 13 बना है, समीकरण है 17 गेंदे और 43 की जरूरत है। अगली गेंद गति में बिल्कुल मिश्रण किया, बिल्कुल समझ नहीं आई गेंद। बल्ला पहले से ही उनका घूम चुका था, गेंद काफी देर से आई, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। ये खासियत, ये विशेषता आपके अंदर होनी चाहिए। और विशाल पाटिल अपनी कला, अपना हुनर मैदान के अंदर दिखाते हुए, क्योंकि जैसे कहते हैं ना कि परिंदों को मिलेगी मंजिल यकीनन, या फैले हुए उनके पर बोलते हैं और वही लोग रह जाते खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। और ये हुनर, ये कला, ये काबिलियत दिखाते हुए गेंदबाज विशाल पाटिल। ये गेंद तेज आई थी लेकिन ऑफ स्टिक के बाहर है। वाइड गेंद करार अंपायर द्वारा। एक एक्स्ट्रास के रूप में रन आएगा। 42 की दूरी, आने वाली 16 गेंदे, 42 की आवश्यकता। 7 छक्के, मुकाबला आपका है। बाहुबली स्वर्गीय नितिन नाइक 11 कोहली वेलकम उसाटने के सामने खेलते हुए। आने वाली गेंदे 16 और जीतने के लिए 42 रनों का है टारगेट। कौन जीतेगा बाजी, ये कौन जीतेगा मुकाबला, किसकी जीत है और किसकी हार है, सवाल कई सारे हैं, जवाब मैदान में मिल जाएंगे। एक और अच्छी गेंद, कमाल की गेंदबाजी। लगातार 3 गेंदे डॉट के लिए है, कभी गेंदे पीछे, कभी ऑफ स्टिक के बाहर, कभी स्लोअर वन। ये इस गेंद के ऊपर काफी ज्यादा पेस थी। डॉट गेंद की समाप्ति होती भी थोड़ा सा सलाह मशवरा बनता भी है। अच्छी सोच में तो कहूंगा संगम भोईर सीनियर खिलाड़ी से बात करते हुए देखकर अच्छा लगा। थोड़े से कॉन्फिडेंस की जरूरत है, लेकिन कमाल की गेंदबाजी विशाल पाटिल की। इस बार कदमों का इस्तेमाल किया, स्विंग को काटने की यह कोशिश थी, दूसरे की कोशिश करी जा रही है और 2 रन मिल भी जाएंगे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, पहले से ही कॉल था कि दूसरा रन हमें लेना है। सही एंड के ऊपर थ्रो भी आया, लेकिन अच्छा दौड़ते हैं मैदान के बीचों बीच, विकेटों के बीचों बीच दोनों खिलाड़ी। 2 रन मिल जाएंगे। जो समीकरण था 18 में 44 का, अब 14 गेंदे और जीतने के लिए 40 रनों की अभी भी जरूरत है।
गति में मिश्रण था, इस बार तैयार थे खिलाड़ी मौजूद, पहुंच नहीं पाएंगे गेंद तक। अच्छी फील्डिंग है, टाइम नहीं कर पाए थे। एक्स्ट्रा कवर से खिलाड़ी दौड़ता हुआ या जब तक गेंद को फील्ड करा जाता तब तक 2 रन चुराए बल्लेबाजों ने। आने वाली गेंद 13 और जीतने के लिए 38 रनों की अभी भी आवश्यकता। अच्छा ओवर कटता हुआ, इस ओवर की बात करेंगे, अब तक केवल 6 रन खर्च करे हैं मैदान में। यदि मुकाबला आपको जीतना है तो तरीके बदलो, इरादे नहीं। और यहां पर इरादा किसी का जीत का है, कौन बिखरेगा और कौन निखरेगा मैदान में। एक और आएगी वाइड, डॉट गेंदे जरूर फेंके लेकिन 3 वाइड अब तक फेंक चुके हैं इस ओवर में। पहले 2 ओवर में कोई भी एक्स्ट्रास नहीं आया था, लेकिन इस ओवर की बात करेंगे, विशाल पाटिल छकाने की कोशिश में, वेरिएशंस करने की कोशिश में बार बार यहां पर गलत लाइन के ऊपर गलत दिशा में गेंदबाजी, 3 वाइड आई है। आने वाली 13 गेंदे, 37 रनों की आवश्यकता, 73 रनों का था टारगेट। फिर से एक बार गति में मिश्रण, डॉट गेंद की समाप्ति, कमाल का ओवर घटा वेलकम उस साटने के लिए। आने वाली अब गेंदे बचेगी 12, 37 रनों का है टारगेट। थँक्स मनोहर, इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। गायकर आपण इथे उपस्थित राहिलेला आहात, आपलं स्वागत आम्ही कृष्णा गायकर यांना पाहतो। त्यानंतर या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ मिलनबाई पालकर क्रिकेटचा आनंद घेत असताना सर्व अण्णाशेठ पालकर, सन्मानी आमदार प्रशांतदादांचे खास विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात। आणि निश्चित स्वरूपात लक्ष्मणदादा, हरिदादा आहेत आमचे इथे ज्येष्ठ कार्यकर्ते। परवाच्या दिवशी, फायनलच्या दिवशी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महापर्व सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आवर्जून उपस्थित राहणार आहेत। सन्माननीय नामदेव शेठ जमदाडे साहेब, चिटणीस पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी, आमदार चषकाचे प्रकाश ज्योतातील स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत 80-85 म्हणून परिचित असणारे पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष धनंजय पाटील वाकडी यांचं आगमन झालेलं आहे। मी केवाले ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतो। या व्यासपीठावर श्री बालाजी आणि आमदार चषकाच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे। तो सभी मेहमानों का शुक्रिया। 12 गेंदे जीतने के लिए 37 की जरूरत है। वेलकम उसाटने उनके खिलाफ स्वर्गीय नितिन नाइक, 11 कोहली, जिनके बीच में ये लड़ाई, जिनके बीच में ये टकराव है। 37 रनों की जरूरत है। 36 बने हैं अब तक। पिछला ओवर कमाल का रहा विशाल पाटिल का, जिसमें केवल 7 रन खर्च हुए थे। रोहित वाघे चौथा ओवर लेकर जिन्होंने पहला ओवर फेंका था, जिसमें 10 रन खर्च हुए थे। ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे। सामने होंगे बल्लेबाज संगम मोहिर, 1 छक्का संगम के बल्ले से अब तक हमने देखा है। 12 गेंदे, 37 की जरूरत। तेजी, रफ्तार, पेस सब कुछ था इस गेंद के ऊपर। डॉट गेंद की समाप्ति होते हुए बुरा वक्त एक ऐसी तिजोरी है जहां से सफलताओं के हथियार निकलते, और ये बुरा वक्त है। मैं तो कहूंगा पिछली 8 गेंदों में पिछली बाउंड्री नहीं आई कोहली टीम के लिए। रोहित वाघे तैयार। एक और डॉट गेंद है। लगातार डॉट गेंदें खेल रही है। 18 में 44 समीकरण अब बचा है। 10 में 37 की आवश्यकता। 6 छक्कों का खेल बचा है अब कोहली टीम के लिए। यहां पर बड़े स्ट्रोक के सिवा कोई चारा नहीं है, और अच्छी कप्तानी रोहित के ऊपर भरोसा दिखाया। विशाल का कमाल का ओवर आया था, लेकिन फिर भी रोहित को यहां पर प्राचारण किया था चौथे ओवर के लिए, और उसी के तहत 2 गेंदें लगातार डॉट आई है। पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है, 1 रन आसानी के साथ मिल जाएगा। अब आने वाली 9 गेंदें, 6 छक्कों की जरूरत है। 36 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। क्या ये रन बनेंगे? क्या बाहुबली मैदान के अंदर मुकेश नाइक का तहलका देखने को मिलेगा?
दो छक्कों के बाद पूरी तरीके से माहौल शांत है, क्योंकि 9 में 17 अभी तक मुकेश ने बनाया है, 6 में 7 का योगदान है संगम का। लेकिन अब मुकाबला थोड़ा सा हावी है मुकाबले में। वेलकम उसाटने टीम। 9 गेंदे 36 की जरूरत। कौन जीतेगा यह मुकाबला? एक और आएगी डॉट। इससे दबाव जो बना था और बढ़ता चला जाएगा। क्या बात है, जितनी तारीफ करे रोहित की उतनी कम है। क्रिटिकल सिचुएशन में इस परिस्थिति में गेंदबाजी करने के लिए आए जब आपको 37 बचाने हैं, अंतिम ओवर के लिए बड़े रन, लंबे रन छोड़ने हैं, लेकिन यहां पर पिच पहली 4 गेंदों के ऊपर केवल सिंगल दिया है। लाजवाब गेंदबाजी का नजारा रोहित वाघे के माध्यम से। यह अच्छा स्ट्रोक है। बल्ले की आवाज क्या आई थी कमाल की। गेंद सीमा पार, मिल जाएगा छक्का। अभी भी मुकाबले में दोनों टीमें मौजूद है। 7 गेंदे और जीतने के लिए 30 रन की जरूरत। सात गेंदे जीतने के लिए 30 की आवश्यकता। इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक हर हाल में चाहती है स्वर्गीय नितिन नाइक 11 कोहली क्रिकेट टीम। 73 का टारगेट था, 43 बन चुके हैं, 3 विकेट खोए हैं। काफी लंबे समय के बाद यह बड़ा स्ट्रोक आया जो छक्के के लिए ट्रैवल हुआ था। आने वाली 7 गेंदे 30 की आवश्यकता। यह बेशकीमती गेंद है इस मुकाबले की। मानो गेंद नहीं, भविष्य लेकर चलेंगे। छोटी गेंद थी, अंपायर का शीघ्र ही इशारा आएगा। वाइड बॉल काफी ऊंचाई से गुजरी थी, सरप्राइज किया था, क्योंकि नितिन भी यहां से, मुकेश भी काफी लंबे कद के खिलाड़ी है, और जिस तरीके से उनकी बल्लेबाजी और उनके काफी सर के ऊपर से गेंद गुजरी। व्हाइट बॉल करर अंपायर द्वारा। 7 गेंदे जीतने के लिए 29 रनों की अभी भी है जरूरत। क्या अंतिम क्षणों में मुकाबला जिंदा रहेगा? क्या नतीजा आएगा? 44 रन बने हैं 3 विकेट के नुकसान के ऊपर। अंतिम क्षणों में क्या मुकाबले में कोई ट्विस्ट अभी भी बाकी है? क्या यह क्रिकेट का नाटक ऐसा ही शुरू रहेगा अंतिम गेंद के ऊपर? 7 गेंदे और जीतने के लिए 29 की जरूरत। यह गेंद भी आएगी डॉट। 6 गेंदे अब जीतने के लिए 29 रनों की है जरूरत। चला, सन्माननीय एकनाथ गायकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 18 लागलं. 6 गेंदे जीतने के लिए 29 की जरूरत। संकेत पाटिल आएंगे गेंदबाजी में। 29 को बचाना है। संगम मोयर स्ट्राइक रेंज के ऊपर 5 छक्के चाहिए मुकाबला जीतने के लिए। कंपलसरी 6 इस टूर्नामेंट का नियम है दोस्तों। 6 गेंदे और जीतने के लिए 29 रनों का है टारगेट। पहली गेंद संकेत की। संगम के लिए सीधे बल्ले से खेला खिलाड़ी मौजूद है। 1 ही रन मिलेगा। 28 की जरूरत। 4 छक्के 1 चौका भी चलेगा अब यहां से। मुकेश नाइक के पास वो क्षमता है, लेकिन उनके क्षमता के विपरीत यहां पर बल्लेबाजी हुई है आज की रात में, क्योंकि 12 गेंदें उन्होंने खेली है, केवल 23 रन मारे अपनी टीम के लिए, जब टीम 73 रनों का पीछा कर रहे हो। क्योंकि 2 छक्के पहली 2 गेंदों के ऊपर लगाए थे मुकेश ने। अब 28 की जरूरत। यह गेंद जाएगी लेग स्टिक के बाहर। अंपायर सिग्नल, उनके पैर से गेंद टकराई थी जरूर। डॉट बॉल। अब 4 गेंदें जीतने के लिए 28 रनों की है जरूरत। अब मुकाबला दूर है कोहली टीम से। बल्ले का किनारा और मुकेश का विकेट। इसी के साथ उम्मीद की आखिरी किरण भी बुझती हुई स्वर्गीय नितिन नाइक 11 कोहली टीम की।
3 गेंदों की औपचारिकता बची है, जीतने के लिए 28 की जरूरत है। तनिष भुईर आएंगे बल्लेबाजी में। अंतिम 3 गेंदे और जीतने के लिए 28 रन। मुकाबले में से मजा अब निकल चुका है दोस्तों। 11 साल के लंबे इंतजार के बाद यह क्रीड़ा प्रतियोगिता हमारे सामने पेश हुई है और क्या कमाल का क्रिकेट, और सभी दर्शक एंजॉय करते हुए, सभी गांव वाले एंजॉय करते हुए केवा लेके इस जबरदस्त टूर्नामेंट को। अंतिम 2 गेंदों का खेल बचा है। गेंदबाज तैयार है, गेंदबाजी में संकेत पाटिल। राउंड द विकेट से ये गेंद, एक और डॉट आएगी और यहां पर बल्लेबाज आउट है। संकेत के नाम सफलता है। ही प्रेम दीवानी और इसी के साथ मुकाबला हुआ फिनिश और मुकाबला जीता स्वर्गीय नितिन नाइक 11। कोहली टीम इस टूर्नामेंट से बाहर। वेलकम उसाट ने, कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड। तर सामन्याचा हिरो 16 चेंडू आणि 38 धावा ठोकणारा वेलकम उसाटणे संघाचा तारणहार सागर पाटील। चला, थँक्स. इथे उसाडणे क्रिकेट संघ, वेलकम क्रिकेट संघ उसाडणे तुम्ही विजय संपादित केलं. अभिनंदन. सागर पाटील सामन्याचा सामनावीर. बाहुबली नितीन नाईक 11 कोहली कोपर तुम्ही स्पर्धेत सहभाग घेतला. तुमचं केवळ ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सन्माननीय आमचे गणेश शेठ कदम कर्जत सालवड यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो.